विठ्ठल हरी जो निर्गुण निराभास जो निर्गुण निराभास जेथोनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्यास तो सर्वास अधिगुरु तयाचा ब्रह्मानुग्रहीत ब्रह्मा अत्रिश उपदेशित आत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय परंपरा सहस्रार्जुन यदुदुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जाण जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत ब्रह्मा अत्रिश उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय विठ्ठल 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं मॉनिटर सुरू नाहीत का बघा बरं हॅलो हॅलो ती पलीकडे रिपिटेशन येते ते बंद करा आणि हे असं पहा थंडी जमते का ते बघा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडीध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जो निर्गुण निराभास जेथोनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्यास तो सर्वास अधिगुरु तयाचा ब्रह्मानुग्रहीत ब्रह्मा अत्रिश उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय आज या ठिकाणी भगवान श्री दत्तात्रयांच्या समोर त्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा चौकड्या पद्धतीतील 4 चरणाचा गुरु विठ्ठल 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 विठ्ठल
सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा, सालाबादाप्रमाणे या पवित्र पुण्यभूमीमध्ये भव्य त्रिदिनात्मक कीर्तन महोत्सव तथा श्री दत्तयाग या ठिकाणी संपन्न होतो आहे. वैकुंठवासी मातोश्री कमलताई वसंतराव कुलकर्णी यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तीपरायण आचार्य पूज्य स्वामी बाबांच्या मार्गदर्शनाने आणि हरिभक्तीपरायण समाधान महाराज पगार यांच्या पवित्र अशा कुशल मार्गदर्शनाने महापुरुषांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतो आहे. हरिभक्तीपरायण आचार्य वेदशास्त्र संपन्न महेंद्रजी गुरु कुलकर्णी यांच्या या संयोजनाने आणि तुम्हा सर्व भाविकांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा आजपासून प्रारंभ झालेला श्री भगवान दत्तात्रयांचा हा उत्सव, दत्तयाग आणि दत्त जयंतीचं औचित्य साधून संपन्न होणारा हा सोहळा मोठ्या श्रद्धेनं आनंदानं ब्रह्मवृंदाच्या साक्षीने, वैष्णव वारकऱ्यांच्या साक्षीने आणि तुम्ही आम्ही जमलेल्या सर्व वारकरी उपासकांच्या उपस्थितीमध्ये आजपासून हा प्रारंभ होतो आहे. मोठी परमभाग्याची गोष्ट आहे. अशा पवित्र सोहळ्यामध्ये, पवित्र ठिकाणी आज आपल्या तुम्हाला आणि मला ही भगवान दत्तात्रयांची सेवा करण्याचा योग निर्माण झालेला आहे. आपल्या या संप्रदायामध्ये भगवान परमात्म्याचे अनंत अवतार झालेले आहेत की ज्ञानोबारायासारख्या महापुरुषांनी वर्णन केलेले आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखुमा देवीवर खूण बाणली कैसे. देवाचे अनंत रूप आहेत. काही अंश अवतार आहेत, काही अंशांश अवतार आहेत, काही आवेश अवतार आहेत, काही पूर्ण अवतार आहेत, काही परिपूर्ण अवतार आहेत आणि काही पूर्णतम अवतार आहेत. असे अवताराचे 6 प्रकार आहेत. आपण भगवान परमात्म्याचे अवतारच आहोत. आपण अंश अवतार आहोत. पण तंबाखूची, चहाची सवय लागलेली असल्यामुळं आपण देवत्वापासून पण वास्तविक जर पाहिलं तर ममेव अंशो जीव लोके जीवभूत सनातन. मज विस्तारलेपणाची नावे हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे. की हे सगळे माझेच आहेत. हा मज एकाचा विस्तार म्हणतात भगवान, नाही का. अंगा भांगारची झाले, माझ्यापासून हे जगत निर्माण झालेले आहे. आणि भगवत कृपेने भगवान परमात्मा असे काही अवताराचे प्रकार, अंश अवतार आहेत, काही अंश अवतार आहेत, काही आवेश अवतार आहेत. आणि त्याच्यामध्ये भगवंतांनी अनेक अवतार घेतलेले आहेत. श्रीमद भागवतामध्ये आणि 24 अवताराचं वर्णन आलेलं आहे. आणि आंबऋषीसाठी भगवान परमात्म्याने हे 10 अवतार घेतलेले आहेत. महाराज म्हणतात की भक्ता कारणे येणे घेतलीशी आळी, 10 गर्भवास सोशी वनमाळी. असे हे भगवत अवतार आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या सर्व अवतारामध्ये परिपूर्णतम अवतार, पूर्ण अवतार, रामकृष्ण हे पूर्ण अवतार आहेत, काही परिपूर्ण अवतार आहेत. आणि श्री भगवान दत्तात्रयाचा परिपूर्णतम अवतार आहे विठ्ठला विठ्ठला आज मोठं परम भाग्य आहे.
भगवान दत्तात्रयांच्या समोर सेवा आहे, तुम्हा सर्व श्रोतूजनांच्या समोर थोडा वेळ बोलण्याचा योग आहे. पण आज का बाळक बापाची ताटी रिघे, बापा तेची जेवू लागे, संतोष लेनी वेगे मुखची ओढवी, या ज्ञानोबरांच्या ओवीनुसार आज पूज्य श्री बाबांच्या समोर मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबांची उपस्थिती आणि ही मोठी माझ्यासाठी परम भाग्याची गोष्ट आहे. बघा, तुम्ही म्हणाल कशी? सर्व श्रोतू सज्जन मायबाप भगवान शंकराचं स्वरूप आहेत, पण आज एका महापुरुषांच्या समोर सेवा करण्याचा योग आहे. त्यांच्या चरणाजवळ बसून थोडा वेळ ही काहीतरी भूमिका अभंगाची त्यांच्याच मुखातून ऐकलेलं, भगवतजनांच्या मुखातून श्रवण केलेलं आज आपल्याला मला विशद करण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. त्यांची पवित्र उपस्थिती आणि आज एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं समाधान देणारी आहे आणि अंतःकरणावर भीती निर्माण करणारी सुद्धा आहे. बरं का, भीती निर्माण करणारी का आहे की त्यांच्यासमोर काय बोलावं हा प्रश्न पडतो, नाही का? जे ज्ञानाचे सागर आहेत, आचरणाचे मेरू आहेत, सेवेचे मोठे सेवानिष्ठ अधिकारी आहेत की ज्यांच्या जीवनात सगळ्याच गोष्टीची जोड बसलेली. मग काहींच्या जीवनामध्ये काही काही जोड बसलेली नसतात आणि जे जोड बसले नसतात मग त्यांच्यासाठी जोडा ठेवावा लागतो. नाही कळाल तुम्हाला? पण काही काही उत्तम या विश्वामध्ये काही उत्तम असे जीव आहेत की ज्यांच्या जोड्यावर आपलं मस्तक ठेवावं लागतं, नाही का? अशी ज्यांची योग्यता असते. पण या वारकरी संप्रदायामध्ये अनेक सर्व गुण संपन्न महापुरुष होऊन गेले आणि आजही आहेत, पुढेही होत राहतील. हा अत्यंत सुंदर प्रगल्भ असणारा आपला संप्रदाय आहे. आणि याच संप्रदायामध्ये की असे एक बाबासारखे मोठे सत्पुरुष आहेत की ज्यांनी जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा जोड आपल्या जीवनामध्ये घातलेला आहे. शक्य, योग्य आणि आवश्यक या तीन गोष्टी संसारामध्ये जर लावायला गेलं तर त्या लागत नाही. संसारात जे शक्य आहे ते योग्य नाही आणि जे योग्य आहे ते आवश्यक नाही. पण परमार्थात जे शक्य आहे ते योग्य आहे आणि जे योग्य आहे ते आवश्यक आहे. बघा, ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये सहजरित्या प्राप्त केलेले आहे. उत्तम आचरण, अनेक दशकं संप्रदायाची सेवा केली, संप्रदायाच्या चाकोरीमध्ये राहून. त्यांची पूर्वाश्रमीचेही मी कीर्तनं ऐकलेली आहेत आणि आता या विद्यमान आश्रमातीलही मी काही कीर्तनं त्यांची श्रवण केलेली आहेत. की पूर्वी जरी ते ग्रस्त आश्रमामध्ये वावरत असले तरी संन्यस्त वृत्तीसारखं त्यांचं जीवन होतं. अभ्यासो, चिकित्सकपणा, श्रोत्याला आकर्षित करण्याची बुद्धी आणि त्यांच्याकडं सर्वात मोठं एक आहे की प्रत्येकाला मायेचं पांघरून देणं, प्रत्येकाला जवळ धरणं. हे त्यांच्या जीवनाचं एक वैशिष्ट्य आहे. मी समाधानबाला सांगत होतो, म्हटले ते म्हणले बाबांच्या दर्शन, मला तर दर्शनाला कीर्तनात येतीलच, मी काय जाऊ त्यांच्याकडे, नाही का? त्यांनी एखादा प्रश्न विचारला आणि मला नाही आला तर ते कीर्तनाला यायचे ते येणार नाहीत म्हटलं बाबांच्या समोर. पण म्हटलं चला त्यांच्या चरणावर मस्तक ठेवल्यावर काहीतरी सद्बुद्धी सुचेल. म्हणून आज हरिभक्तीपरायण शिवाजी बाबा, हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज, हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाजीराव महाराज आहेत, पूज्य श्री गुरु आहेत आपल्या समोर बसलेले. आणि तुम्ही सर्व अधिकार संपन्न, एखादं नाव विसरलं असेल, अधिकार संपन्न श्रोतृवर्ग बाबांच्या समोर आज थोडंसं बोलण्याचा योग आहे. धन्य मी मानिन आपुले तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा वडवाला. त्यांचं असं आहे की जसे बाबा होते आहेत तसे आमच्याकडे एक मोतीराम महाराज सत्पुरुष होऊन गेलेले आहेत, बरं का, फळेकर. आणि त्यांचा जीवनाचा बराचसा कालावधी हा आमच्या घरामध्ये गेलेला असल्यामुळं की पूर्व पुण्य ठेवा ओढवला असं मला म्हणावं लागेल. की आता गुरुवर्यांचे आशीर्वाद आहेत. आम्हाला काही अभ्यास वगैरे करता आला नाही संस्थेमध्ये. समाधान महाराजाला माहीत आहे मी उन्हाडक्या जास्त केल्या नाहीत आणि अभ्यासही केला नाही. काय केलं मलाच कळालं नाही मी काय केलं ते आज. पण एक मात्र होतं की या महापुरुषांच्या दर्शनाचा योग येतो की ज्यांचं मार्गदर्शन आहे ते आमचे समाधान महाराज आणि हे आमचे गुरुबंधू आहेत. बघा, लक्षात ठेवा, जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांचं अध्ययन झालेलं आहे
आम्हाला जे काही शिकवायला होते ते त्यांना त्याच्यातले सगळेच होते, एखादे कोणी नसतील एखादे गुरुवर्य, पण त्या महापुरुषांचं श्रवण केलं. माझ्या डोक्यात काही बसलं नाही आणि मी ठेवलंही नाही. ते म्हणाल का ठेवलं नाही? मला कोणाला काही सांगायचंच नव्हतं म्हणून ठेवलं नाही. बाकीचे जे डोक्यात ठेवतात ते फक्त सांगण्यासाठीच ठेवतात, नाही का? पण मी काही डोक्यात ठेवलं नाही, त्याचा काही विचार वगैरे जीवनामध्ये केला नाही. पण काहीतरी पूर्वसुकृताने आज तुमच्यामध्ये उपस्थित राहून बोलण्याचा योग येतोय. काहीतरी पूर्वपुण्य असल्याशिवाय, मी पुण्यवान असल्याशिवाय इथं बसलेलो नाही हे मात्र जाहीरपणे सांगू शकतो, नाही का? काहीतरी पूर्वपुण्य आहे. आणि म्हणून आज तुम्हा सर्वांच्या समोर बाबांच्या चरणाजवळ थोडेसे 2 शब्द बोलणार आहे. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, माझं 1 तासाच्यावर कीर्तन नसतं. खटवांग राजाला उरलाच होता 1 तास, मी काढूनच ठेवलेला असतो 1 तास. विठ्ठल विठ्ठल श्री भगवान दत्तात्रयांचा एक विलक्षण अवतार आहे. जसे 7 चिरंजीव आहेत आपल्याकडे, अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानश्च विभीषण, कृपया परशुरामश्च, सप्तती, हे 7 चिरंजीव आहेत. तसं या अवताराच्या शृंखलेमध्ये हे 2 अवतार चिरंजीव अवतार आहेत. एक नृसिंह अवतार चिरंजीव आहे आणि दुसरा भगवान श्री दत्तात्रयांचा अवतार चिरंजीव अवतार आहे. आजही नरसिंह भगवान या भूमंडलाच्या ठिकाणी आहेत. आजही दत्त महाराज या तुमच्या आमच्यासारखे आणि या पृथ्वी तलावर त्यांचं नित्य गमन सुरू आहे. बघा, आनंद संप्रदायामध्ये ते निर्गुण भजनाचे उपासक असतात, ते दत्तात्रयांची पद गात असतात. अधिगणाचे सार्थक होईल मग करा तुम्ही भजन, त्यांचं असतं ते. त्याच्यामध्ये ते पद गात, काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेशी, सावध नदी तुंगा, जलप्राशी निद्रा माहुर देशी, ऐसाई बा दिगंबरा अनुसया त्रिकुमरा, ऐसाई बा शहादत्ता दुर्कर माझी चिंता, तुझ विन मज कोण, कारिता नदिशे सर्वथा देवा तू, ये बा दिगंबरा अनुसया त्रिकुमरा, ऐसाई बा. जे नित्य सुरू आहे, काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेशी, सावध नदी तुंगा, आजही सुरू आहे. भगवान दत्तात्रय काशीला स्नान जप करतात, कोल्हापूरला भिक्षा मागतात, तुंगभद्रा नदीला जलप्राशन करतात. अशी भगवान दत्तात्रयांची. आणि माहूरला, पांचाळेश्वरला, बीड जिल्ह्यामध्ये दुपारच्या वेळेला वाम कुक्षी घेण्यासाठी येतात म्हटले. आणि सायंकाळी संध्याकाळची जी निद्रा आहे, नित्य निवास कुठे आहे? पहिलं मेरूच्या शिखरी, मेरू पर्वतावर, एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी. एक जण मला म्हणायला लागला, अहो म्हणे नाना, हे तर दिवसभर एवढं फिरतात आणि मेरू पर्वतावर केव्हा राहतात? म्हणलं मला माहीत नाही. त्यांचं तर सगळं नित्यक्रम तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणेन. मग ते मेरू पर्वतावर वास्तव्य केव्हा? मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला महाराज म्हणतात. असे दत्तात्रयांचं सुरू आहे. आणि पुन्हा विशेष की वारकरी संप्रदायाच्या ज्या काही 3 परंपरा या जगताला एक दिव्य संप्रदाय निर्माण करण्यासाठी जे 3 ओघ एकत्र आले, त्याच्यापैकी एका ओघाचे परिपूर्ण खांब भगवान दत्तात्रय आहेत. आनंद संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय, असे 3 संप्रदाय आहेत. भागवतामध्ये ऋषभदेवाच्या चरित्र. आता इतर जे पंथ आहेत, धर्म आहेत, प्रत्येक धर्म आपापल्या पद्धतीनं श्रेष्ठ असतो. प्रत्येक धर्म आपापल्या पद्धतीनं त्यांच्या अनुयायासाठी तो चांगला वाटत असतो. या जगतामध्ये पूर्वी काही पंथ निर्माण झाले होते आणि आजही छोटे मोठे आपापल्या विस्तारानं या भूमंडलावर बरेचसे पंथ आहेत, झालेले आहेत. पुढे काही होत राहतील. पण जसा त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई, महाराज म्हणतात नाही, तसे त्रिवेणी संगम 3 संप्रदायाचा एकत्र आला आणि ते मिळून हा वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय आपला हा निर्माण झाला. त्याच्यामध्ये एक मुख्य परंपरा आनंद संप्रदायाची आहे, चैतन्य संप्रदायाची आहे आणि आदिनाथ गुरु, सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा,
मुख्य शिष्य आणि त्यांच्यापासून आदिनाथ उमा बीज प्रगटले तिथून मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि हे जो निर्गुण निराभास याच्यामध्ये भगवान दत्तात्रयांचं एक मोठं श्रेष्ठ कार्य. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या या कीर्तनाची व्यवस्था करत असताना एक एक जागा प्रत्येक देवदेवतेला वाटून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चोपदाराची जागा म्हणजे भगवान श्री दत्तात्रयांची हक्काची जागा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. दत्त महाराजांना कीर्तनाची आवड आहे. नुसती आवड नाही, कीर्तनामध्ये सेवा करण्याची इच्छा आहे. कीर्तनामध्ये चोपदार म्हणजे सगळ्या मंडपावर शासन ठेवणारा असतो. चोपदार जो आहे तो शासन ठेवणारा असतो. पण चोपदाराला काय काय कळालं पाहिजे? चोपदाराला ताल कळायला पाहिजे, चोपदाराला लय कळाली पाहिजे, चोपदाराला कोणी बिघडल्यासारखा करू लागला तर कुठं द्यायची हे सुद्धा कळायला पाहिजे, नाही का? आता म्हणजे काही बोलण्यासारखा विषय नाही. हल्ली जे चोपदार असतात ते ज्यांना काही येत नाही ते 4,000 रुपयाचा ड्रेस घेऊन येतात महाराज आणि घालून उभा टाकतात म्हटले. पण पूर्वी जर तुम्ही फडकऱ्यांच्याकडे जर गेलात तर आमच्या शिरवळकरांच्याकडे, टेंबूकर, आम्ही चोपदार पाहिलेले आहेत. नामदास महाराजांच्याकडे असे चोपदार असायचे की महाराज ते चोपदार म्हणजे त्यांचा आहारही तसाच. एका चोपदारांनी 60 गुलाबजाम खाली होते, नाव नाही सांगत, जेवायला बसल्यावर आहार तसा आणि कार्यही तसंच महाराज ते चोपदार. मग ते काय करायचे? कीर्तनामध्ये लय दाखवायची. त्यांच्या हाताकडे पाहायचं. मृदंगाचार्यांनी कुठं पाहायचं? हाताकडे पाहायचं त्यांच्या. त्यांनी जे लय दाखवली त्या लयीमध्ये चालायचं. पुन्हा आणि कीर्तनामध्ये ती दत्तात्रय महाप्रभूंची एक मोठी जागा आहे बघा. श्री भगवान दत्तात्रयांनी नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये चोपदारकी केलेली आपल्याला श्रुत आहे. मी नाही सांगत, निळोबाराय सांगतात, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, 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 निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी. दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे. महाराज निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, ज्यांच्या घरी देव राबतो दत्त चोपदारी करीत असे. ज्यांच्या घरी दत्तात्रयाने चोपदारी केलेली आहे ते दासोपंत स्वामींच्या आणि त्यांच्या त्या चरित्र प्रसंगामध्ये आम्ही ते ऐकलेले आहे की दासोपंतांची प्रवचनमाला तिथं ठेवलेली होती म्हणे, कुठं? पैठणला. आता दासोपंत स्वामी विद्वान होते, ज्ञानी होते आणि अधिकारी सुद्धा होते. ज्ञानी होते आणि अधिकारी होते. कशावरून? भगवान दत्तात्रय त्यांच्याशी सोंगटे खेळायचे दासोपंत स्वामीशी. आणि ती आंबेजोगाईची जी जोगाई देवी आहे ना, ती सुद्धा यांच्याबरोबर सोंगट्या खेळायला असायची म्हणे. कोणासोबत? दासोपंतांच्या बरोबर. आणि मग त्यांची प्रवचनमाला तिकडे ठेवलेली होती पैठणला. गोकुळ अष्टमीचं कीर्तन नाथरायांचं. पूर्वी असं होतं की आपली ही वैष्णव वारकरी संप्रदायाची परंपरा अशी आहे, जरी महाराज इतर परंपरेचे लोक या परंपरेचा आश्रय घेतला की ही परंपरा सिद्ध बनवून ठेवणारी परंपरा नाही. जगाच्या पाठीवर एकच परंपरा अशी आहे की जे नेहमी साधकाला साधकपणातच जीवन जगायला लावते, साधनेपासून बाजूला जाऊ देत नाही. तुम्ही इतर ठिकाणी जर गेलात तर काही कालानंतर साधना झाल्यावर ते लोक सिद्धपणाचा आव आणून भक्तिसुखाचा उपभोग घेत असतात.
पण एकच संप्रदाय असा आहे वारकरी संप्रदाय की नित्य सेवया नित्यरतम ध्यानम पूजनश्चैव, हे सदा करावंच लागतं. ते तीर्थावळीतले एक चरण आठवतं मला. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, 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 जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन. देवतीर्थ भजन न सांडिती, देवतीर्थ भजन, हळू वाजवलं पाहिजे. देवतीर्थ भजन न सांडिती, देवतीर्थ भजन, भजन भजन, देवतीर्थ देवतीर्थ भजन, भजन भजन देव वेद वा देवतीर्थ भजन देवतीर्थ देवतीर्थ भजन देव देवतीर्थ भजन न सांडिती, देवतीर्थ भजन भजन देवतीर्थ भजन न सांडिती. महाराज जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देवतीर्थ भजन न सांडिती. दासोपंत स्वामी कीर्तनाला आलेले आहेत, व्यवस्था केली आणि आता महाराज विद्वान होते. महाराजांच्या कीर्तन येण्या काठीवर आपलं मुख ठेवून कीर्तनात दत्त महाराज डोलायला लागलेले आहेत. तेही वर्णन केले. दत्तात्रय चोपदार मागे उभा काठीकर, हातामध्ये काठी घेतलेली आहे आणि उभे टाकलेले आहेत. दासोपंतांनी आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं कीर्तन सुरू असं वर पाहिल्यावर दत्त महाराजांना पायावर मस्तक ठेवल्यावर दत्तात्रय म्हणतात पण नाही का, अरे मालकाचं कीर्तन सुरू आहे माझ्या पायावर. आता कीर्तनात पद्धत आली, कीर्तनकार सोडायचा आणि मृदंगावर फुलं उधळायची. कीर्तनकार सोडायचा आणि फुलं म्हणले काय आमची होई आता काय विठ्ठला 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 विठ्ठला. नवरदेव सोडून सकवण्याला शेवंती चढवायला चालेल का? नाही. पण परंपरा प्रथा आणि हौस या गोष्टी याच्यातला काही फरक कळत नाही. प्रथा वेगळ्या, परंपरा वेगळ्या, चालीरीती वेगळ्या आणि हौस वेगळी. ज्या ज्या काही आपल्या संप्रदायातल्या वेगळ्या प्रकारच्या जागा आता त्या संपत चाललेल्या आहेत. बघा, श्रद्धेची जागा आता सत्कारानं घेतलेली आहे. संप्रदायामध्ये श्रद्धा नाही, सत्कार. बोध नाही, भेद. आता बोधाची जागा कोणी घेतलेली आहे? भेदाने घेतलेली आहे संप्रदायानं. सुसंस्कृतपणा असायला पाहिजे, सिद्धपणा नसावा सेवेमध्ये. तिथं ती सेवा सेवे सेवक भावानं तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो.
हे स्वामी घ्यावी घ्यावी घ्या माझ्या हाती दीन दुर्बळा घ्यावी काय घ्यावी घ्यावी माझी सेवा आणि दीन दुर्बळाची देवास आहे असं लक्ष करा. नमस्कार केल्यावर मालकाचं कीर्तन सुरू आहे म्हटल्यावर आणि दासोपंताचा काय अभिमान गेलेला आहे बघा. ज्यावेळेला नात आली तेव्हा म्हणायला लागले नाथराय काहीतरी तुमचं अभागी लक्ष नाही. म्हटले तुम्ही आल्याबरोबर दत्त महाराज गुप्त झाले, तुम्हाला दत्तात्रयांचं दर्शन झालं नाही. जेव्हा प्रथम भेट झाली त्यावेळेसचा प्रसंग. पण असं झालं की पत्ते खेळताना बाप यावा नाही कळलं तुम्हाला. आपण पत्ते खेळायला बसावं मित्रांच्या समवेत. जुन्या काळातलं सांगतोय, आजचं नाही. आजचं लुडो खेळताना पप्पा तुम्ही पण खेळू लागा म्हणतात ते. तसंच प्रकार झाला. मग लक्षात आलं की ज्या वेळेला कृष्णात परमकिंमतीत्व म्हणून सांगायला सुरुवात केली, कृष्ण तत्व सांगायला सुरुवात केलं, दासोपंतांच्या डोक्यावरून ते जायला लागलं. पण अशी दत्त महाराजांची मोठी आपल्या संप्रदायामध्ये काय आहे बघा. आणि त्यांचं कार्य आणि ते आपल्या संप्रदायाशी निगडीत आहे दत्त महाराज. आणि म्हणून हा जो अवतार आहे आमच्या महापुरुषांनी सगळ्यांनी दत्त नाथरायांनी तर विशेषत्वाने वर्णन केलेले आहे. पण तुकोबारायासारख्या महापुरुषांनी ज्ञानोबारायासारख्यांनी सुद्धा दत्त महाराजांना मोठ्या श्रद्धेनं नमस्कार मागणी सुखदुःखाचे भाव काही भगवान दत्तात्रयांच्या चरणी प्रगट केलेले आहेत. आज शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपली परंपरेची महती गातात. परंपरा कशी आली, कुणापासून आली आणि माझ्यापर्यंत कशी येऊन पोहोचली, माझ्या जीवनामध्ये याचा काय परिणाम झाला, ती कृतज्ञता या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात. जीवनामध्ये साधकाला की कुठल्या तरी परंपरेचा आश्रय घ्यावा लागतो आहे का. कुठल्या तरी कुळाचा संबंध जोडल्याशिवाय व्यवहारातले पाहूनपण काही गोष्टी घडत नाहीत. ज्याला कुलाचार नाही त्याच्याशी स्वैरसंबंध कोणी करायला तयार होत नाही. बाप दाखवावा लागतो, आजोबा दाखवावे लागतात, गोत्र दाखवावं लागतं, अमुक तमुक हे सगळं दाखवावं लागतं. आणि मग लोक म्हणतात अरे हां चलो द्या म्हणले नाही का. जसे हे कुळाला महत्त्व आहे, वंश परंपरेला महत्त्व जसं आहे आपल्या प्रपंचामध्ये, तसं परमार्थामध्ये गुरु परंपरेला मोठं महत्त्व आहे महाराज. स्वैरसंबंधाने आपण या संसाराच्या योग्यतेचे आहोत की नाही हे ठरवलं जातं. आणि परंपरेच्या निर्देशाने आपली योग्यता नाही आपला अधिकार ठरवला जातो की आपण कुणाचे आश्रित आहोत हे महत्त्वाचं आहे. आणि ज्या परंपरेचा आपण आश्रय घेतलेला आहे नित्य त्या परंपरेशी कृतज्ञ राहणं, त्यांचं स्मरण करणं, या परंपरेमध्ये होऊन गेलेल्या लोकांची नाव घेणं, हीच साधनं आपल्याला ज्ञानी बनवत असते. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. त्यांचं स्मरण नित्य झालं पाहिजे. त्यांचं स्मरण नव्हे, त्यांच्या स्मरणाने आपल्या जीवनात फार मोठी प्रगती होते महाराज. व्यावहारिकतेमध्ये तुम्हाला गती निर्माण होईल, पण प्रगती महत्वाची आहे, गती नाही. तुम्ही जीवनात कुठपर्यंत पळालात, काय केलं याला मोठं महत्त्व नाही की तुमच्या अधिकाराची उंची कुठपर्यंत आलेली आहे. परमार्थामध्ये हे महत्त्वाचे. अंतःकरणवरची वृत्ती महत्त्वाची आहे तुमची. तुम्हाला ज्ञानाचा, वैराग्याचा आणि भक्तीचा तुमच्या जीवनामध्ये आविर्भाव किती झालेला आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये ती किती शिरलेली हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांच्या स्मरणाने आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची तर प्राप्ती होते, पण त्या ज्ञानाबरोबर त्या महापुरुषांचं स्मरण केलं तर अंतःकरणात त्याग आपोआप वाढत असतो. त्यांची चर्चा करण्याने आपल्या जीवनात अनुतापाची प्राप्ती होते. महाराज म्हणतात सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, 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 परमार्थ
सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांची मूर्ती तिचं स्मरण करण्यात फायदा आहे, त्यांच्या गोष्टी ऐकण्यामध्ये फायदा आहे. पण जीवनामध्ये असं आहे की आपल्याला या परमार्थामध्ये जर उत्तम स्थानावर जायचं असेल तर कुठल्या तरी परंपरेचा आश्रय घ्यावाच लागेल. पण ती परंपरा योग्य असली पाहिजे नाही का. त्या परंपरेमध्ये ती परंपरा आपण आपल्या व्यवहारात म्हणे पाणी पिना छान की म्हणतात. आणि पुढचं काय पहिचान की. आता गुरु पहिचान करायची गरज नाही, आता शिष्यच पहिचान करावं लागेल. आता गुरु तर सगळे उत्तमच आहेत. तर गुरु मिळणं काही कठीण झालेलं नाही आहे या जगात. त्याला काय. पण कुठल्या तरी परंपरेचा आश्रय आणि ती योग्य असली पाहिजे. बहुतांश वेळेला जीवाचं नुकसान इथंच होतं. अयोग्य माणसाच्या पाठीमागे आपण चालायला लागतो आणि काही काल संबंध घडल्यानंतर मग लक्षात येतं अरे अरे ज्याच्याशी संबंध केला, ज्याच्याशी आपण गुरुत्वाचं नातं जोडलं तो आपल्याही पेक्षा दारिद्र्यशेतल्या यादीतला आहे. मग नंतर करतं. काही काही गोष्टी दुरूनच पाहायच्या असतात, जवळ जायचं नसतं नाही का. जवळ गेल्यावर कळतं की अरे आता आपल्यापेक्षा आपण त्याच्यापेक्षा बरे आहेत, निदान आपला हरिपाठ तरी पाठ आहे. आणि त्याच्याजवळ गेल्यावर कळतं गुरुजी हरिपाठ म्हणा ना, सत्वर उच्चार प्रल्हादी बोंबलला म्हणा. मग लक्षात येतं की याच्याकडे काही नाही म्हणणे, शिस्त नाही आणि कुठल्या प्रकारची साधना नाही, काही नाही महाराज. अमृतानुभवातली ओळी आठवली म्हणून सांगतो. ज्ञानोबा सांगतात जैसे चांदनियाचे शुद्धपण तैसे श्री गुरुचे शुद्धांतकरण बोध विवेकावरी स्थिर पूर्ण जो सद्भावे झाला म्हणतात. जो विवेकावर बोधावर सद्भावनेने आरूढलेला आहे, ज्याच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची काय राहिलेली नाही म्हटले, आसक्ती राहिलेली नाही, ज्याच्याकडे स्वार्थ राहिलेला नाही, कुठल्या प्रकारचा विकार शिल्लक राहिलेला नाही, जगदाकारे झाली सत्ता या कोटीत जाऊन तो पोहोचलेला आहे. हे विश्वची माझे घर अशी ज्याची अनुभूती झालेली आहे आणि जो उपकारासाठी शिल्लक राहिलेलो आहे अशी भूमिका अंतःकरणामध्ये ठेवून जो जगत असतो असा गुरु मिळणं कठीण आहे. हे तो विषयाची दाट जाणे माझी काम क्रोधाच्या साकडी चुकावली आला पहाडी सदवासनीच्या. असा एखादा आहे विरळा ऐसा कोणी, 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 विरळा ऐसा कोणी. तुका त्याशी लोटांगणी. एखादा आपल्या पूर्वपुण्यानं अनंत जन्म जमा केलेल्या पुण्याच्या द्वारा अशा योग्य महापुरुषी कृपा होते. महाराज म्हणतात भगवान परमात्मा त्याच्याशी काय करतात संलग्न होतात. एका पुण्य तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. आणि त्या आनंद निष्कामता दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्यालाही जे पाठो वाटी आणि तै होय भेटी हरिप्रियाची. आणि तो महात्मा असा सदैव साधनेमध्ये मग्न असलेला, देवाबद्दल कृतज्ञ राहणारा, मीच देव आहे अशा अनुभूतीचा प्रसार प्रचार करणारा नव्हे. नाही म्हटले आता माझी खूप साधना झाली, माझ्यात आणि देवात काय अंतर राहिलेले आहे. आता मी अहम ब्रह्मास्मी जीवो ब्रह्मेव नापरः, मी ब्रह्म आहे, मी असा आहे तसा आहे.
ज्याला अनुभूती प्राप्त झाली, या पदापर्यंत जाऊन पोहोचला, तो सांगण्यासाठी शिल्लक राहत नाही. पण जगाच्या पाठीवर एकच वारकरी संप्रदाय असा आहे की देवत्व प्राप्त होऊन सुद्धा जगत कल्याणाची इच्छा असल्यामुळे सांगण्यासाठी पाठीमागे राहतात. आपल्या अंतःकरणाची भूमिका जाऊन पाठीमागे राहत असतात. नाही तर कृतज्ञ होणाऱ्या लोकांची फार आहे महाराज. देवाच्या साधनेने देवत्व प्रदान करायचं आणि शेवटी मीच ब्रह्म आहे या अनुभूतीवर जगायचं, हे सुद्धा कृतज्ञपणाचंच लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला आमचे गुलीबा एक दृष्टांत सांगायचे, मला आठवलं म्हणून सांगतो. नेहमी असायचं त्यांचं. एका महाराजांचा मठ होता. म्हणले मठ मला आणखी नाही कळालं आश्रम कुणाचा असतो, मठ कुणाचा असतं, संस्थान कुणाचा असतो, मला काही त्याच्याबद्दल परिपूर्ण माहिती नाही. अज्ञान प्रगट केलेलं बरं. मठ होता का आश्रम होता, पण होता. ते महात्मा राहायचा तिथे. म्हणे तिथे एक उंदीर राहायचा. उंदीर एके दिवशी त्या उंदराच्या पाठीमागे मांजर लागलं. तो धावतच आला. उंदीर कुणाजवळ आला? त्या बाबाकडे. बहुत फार मठामध्ये उंदरच असतात नाही का. आणि मग ते आल्यानंतर मग म्हणायला, बाबा मला वाचवा, बाबा मला वाचवा. बाबा, अरे काय झालं? नाही बाबा मला वाचवा, बाबा मला वाचवा. म्हणले की झालं काय? म्हणले माझ्या पाठीमागे एक मोठा बोका लागलेला आहे आणि तुम्हाला आजच खाऊन टाकीत होता म्हणे, पण काहीतरी महेंद्र गुरुचा सप्ताह पाहायचा होता म्हणून वाचून आलो इथपर्यंत, मला वाचवा. महात्मा म्हणायला लागला, इथं बसा माझ्याजवळ. आणि इथं माझ्याजवळ बस म्हणे, इथं काही बोका येऊ शकत नाही. तो म्हणायला लागला, नाही महाराज तुम्ही डोळे लावून ध्यान करता म्हणले, आणि मला उचलून नेलं तरी कळायचं नाही, कारण तुमच्याजवळची 500ची नोट मी 3 दिवस जर नेली तरी तुम्हाला पत्ता लागला नाही म्हणे अजून काय. मग काय करा, मला निर्भय बनवा. आता महात्माच होता तो. आपल्या या परंपरेमध्ये आपण जर पाठीमागे गेलो तर आमच्याकडे पूज्यश्री बाबांना माहीत आहे, आता ते येणार तिकडे येत असतात. राजूर वजूर मग त्यांच्या मुखातून ऐकलं, तिथं सीताराम बाबा नावाचे एक महापुरुष योगी होऊन गेले. सज्जनो, त्यांचे चमत्कार असेच आहेत. ते काय करायचे? हरिण होऊन फिरायचे, पाखरू व्हायचं आणि फिरायचं, दिवसभर भ्रमंती करायची, झाडावर बसायचं चिमणी होऊन वर. असं मजूर काम करू लागले शेतामध्ये. आमच्याकडे दुसरा एक मठ आहे तिथे जवळ, त्यांचा आणि त्यांचा स्नेहसंबंध. आणि बाळगिरी नावाची ती दोन्ही अधिकाराची. मग ते असे बरोबर हे करायचं, रूप बदलायचं त्यांनी. आणि विद्याही तशीच होती त्यांच्याकडे. ते काही काळ गुप्त राहायचे, म्हणून गुप्त राहायचे. हातात भस्म घेतला महात्म्याने, असा फेकल्याबरोबर उंदराचं कुत्र केलं महाराज. बोक्या पाठीमागं लागला होता ना, ते उंदराचं कुत्र केलं. आणि कुत्र केल्यानंतर मग ते असं निर्भय झालं. आता तुला भीती आहे का बोक्याची? नाही म्हणले, फक्त बोक्याच्या भीतीपासून वाचायचं होतं. आता कुत्रा झाला. आणि कुत्रा झाल्यानंतर मग तोही राहायला लागलेला आहे बघा. आणि काही काळानंतर एके दिवशी असं झालं, कुत्रा म्हणायला लागला जरा फिरून येतो म्हणे. आणि गेल्यावर कुत्र्याच्या पाठीमागं लांडगं लागलं पुन्हा. ते पळत आलं. महाराज म्हटले काय? आजही मरता मरता वाचलो कड्या. म्हणले माझ्या पाठीमागे लांडगा लागला, मला असं करा की जगात कोणाची भीती शिल्लक राहणार नाही, असं मला करा. ठीक आहे म्हणले. तथाच तो म्हणून ते भस्म काय टाकल्याबरोबर महाराज त्याचा वाघ झाला. वाघ. आता वाघाला कुणाची भीती आहे का? 2 वाघाला कुणाची भीती नाही, लावलेल्या एक आणि त्या एक महाराज. तो वाघ झाला. मग आता महाराजांच्या आश्रमामध्ये मठामध्ये बसायचा, लोक यायचे, हात जोडायचे, महाराजांचा वाघ आहे म्हणायचे. काही काही लोकांनी तर मठात यायचं बंद केलं त्याच्या भीतीने. महाराज इतकं त्याचं वजन झालं होतं. एके दिवशी उठला आणि महाराजांच्या समोर आला आणि म्हणायला लागला. महाराज म्हणले, अरे काय झालं? नाही म्हणे, महाराज आज भूक लागलेली आहे. म्हणजे काहीतरी बाहेर जाऊन खाऊन ये जा, हे 10-5 रुपये घे, हॉटेल काही बघ म्हणले, भेटते का कुठे? नाही नाही म्हटले, आता बाहेर जायचं कंटाळ यायला. म्हणले थंडी फार आहे आणि भूक तर लागलेली आहे, मग तुझं म्हणणं काय? जीभ काढून चाटायला लागला. नाही म्हणले जा. काही नाही नाही म्हणले, जायचं नाही. मग तुझं म्हणणं आज असं वाटायला कंटाळा यायला, आज नाश्ता तुमचाच करा वाटायला म्हणला मला. आणि बाहेर एखादा ते म्हणलं, बाहेर माणसं पाहिले पण तूप खाऊन ताजे पडलेली गावात बिनकामाचे तुम्हीच दिसाला म्हणला. बरं म्हण. महात्मा, अरे विचार कर, मी तुला एवढं मोठं केलं 4 माणसात, तुला वाघाची अशी एवढा मोठा अधिकार, निर्भय केलं मी तुला, आणि तू माझ्यावर कृतज्ञ व्हायला लागलेले आहेस. आणि नाही नाही म्हणे महाराज, पण याच्या वाघाच्या लक्षात यायला पाहिजे
की ज्यांनी उंदराचं कुत्रण कुत्र्याचा वाघ केला त्याला वाघाचा उंदीर करायला किती वेळ लागणार आहे? विचार केला नाही, झडप मारणार एवढ्यात भस्म काढला असा टाकल्याबरोबर उंदीर झाला. बोका बसलेलाच होता मला, डोळ्यानं खुणवल्याबरोबर बोक्यानं उंदीर उचलला. आणि तुम्ही काय ऐकायला फराळ केला मग अशीच त्यानं. उंदीर खाताना म्हणत होता म्हणा, अरे तू काय मला खात होतास, मी कृतज्ञ झालो. तसं आपला हा जो आपला परंपरेचा जो आविर्भाव आहे, सिद्ध होऊन सुद्धा गुरुचे, देवाचे, शास्त्राचे, धर्माचे, अहो एवढंच नव्हे साधनेचे उपकार मानणार आहे. विठ्ठला विठ्ठला नाथांचा अधिकार काही सामान्य नव्हता. निळोप बऱ्याच वर्णन करतात. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. ज्यांचे 36 वर्ष ज्यांच्या घरी देऊन राबला नव्हे तो गोपाराय सांगतात, धन्य दिवस आजी दर्शन संतांचे, 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 धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. ज्यांच्या घरी परमात्मा पंढरात नांदले राबले, तुका म्हणे भावे देवा सत्ता राब, तुका म्हणे विकिले देवे आपणा भावे संसाठी. परमात्मा 36 वर्ष धोत्र धुले, चंदन पाणी भरलं, चंदन धोत्रे गंगा तिरी धूत असे म्हटले, अशी एवढी सेवा केली. मग त्या नाथांचा काही अधिकार सामान्य नव्हे. ज्यांच्या कीर्तनात दत्तात्रय चोपदारकी करतात, प्रतिष्ठानासारख्या पारायण पंत, भास्कर पंत अशा मोठ्या महापुरुषांच्या, भानुदास महाराजासारख्या सत्पुरुषाच्या वंशात जन्माला आलेले आहेत. ते जन्मही सुकुलीन कुळामध्ये, भगवत भक्त कुळामध्ये झालेला आहे, पण तरीसुद्धा कुळापेक्षाही त्यांना जास्त अभिमान आहे. बघा, ज्या कुळामध्ये जन्माला आलो तर आपण त्या कुळाचा सुद्धा काय उपवास पारणी राखीला, माझ्या वडिलाची मिराशिला तुझी चरण सेवा, याचं मात्र आपल्या मनात स्मरण असलं, पण परंपरेचा स्वाभिमान आपल्या अंतःकरणात धारण केला पाहिजे. की कुठून आलो महाराज, आम्हाला सद्गुरू जोग महाराज की जय म्हटलं तरी जेवल्या इतका आनंद होतो. कीर्तनामध्ये एखाद्या कीर्तनकाराने जर आमच्या नथुसिंग बाबांचं, प्रातस्मरणीय श्री गुरु घुले बाबांचं, प्रातस्मरणीय श्री गुरु निकम बाबांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी 1 किलो तूप खाल्या इतकं मांस चढतं आमच्या अंगावर. काय आहे काय महाराज, मग का तुम्हाला आता काही लोक आपल्याच पण, आमचे वडील असे होते आणि आमच्या वडिलांनी तसं केलं होतं, आमचे आजोबा गावोगावी जात होते, कोणाची ज्वारी ठेवीत नव्हती त्यांनी असं केलं म्हणून त्यांचं नाही का असं काय करतो, गायलं पाहिजे नाही असं नाही, पण परंपरेबद्दल मात्र अंतःकरणामध्ये नित्य स्वाभिमान पाहिजे. की आपल्या आलोत कुठपर्यंत हे बसाच आहे, आपली उंची त्याच्यावर ठरत असते. म्हणून ही जी दिव्य परंपरा आहे की जी परंपरा माझ्यापर्यंत आली आणि त्या परंपरेने माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची भवबंधनाची भीती ठेवली नाही, मला निर्भय केलं आणि त्या परंपरेचा आश्रय घेतलेला असल्यामुळं मीही निर्भयपणाने जीवन जगतो. मग ही तुमची परंपरा आहे कशी, कुठून आहे, हिचा प्रारंभ काय ते आम्हाला सांगा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास, जे
शबल ब्रह्मास जेथून उद्भव शबल ब्रह्मास जेथोनी उद्भव शबल ब्रह्मास जेथोनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती जास आदि नारायण म्हणती जास आदि नारायण म्हणते जास आदि नारायण म्हणते जास हो सर्वास आदि गुरु हो सर्वास आदि गुरु तयाचा ब्रह्म अनुग्रहीत तयाचा ब्रह्म अनुग्रहीत आमची जी ही परंपरा आहे ते आदि नारायणापासून चालत आलेली आहे, की जो सर्वांचा आदि गुरु आहे महाराज. प्रत्येक परंपरा घ्या जी नारायणापासून आलेली आहे. असं नाही की ती अशी कोणती परंपरा नाही सांगता येणार आपल्या की ज्याच्यामध्ये ज्या परंपरेमध्ये भगवान शंकराचा आणि भगवान विष्णू नारायणाचा संबंध नाही. कोणत्या परंपरेचे गुरु भगवान शंकर आहेत तर शिष्य भगवान विष्णू नारायण आहेत. कोणत्या परंपरेचे गुरु विष्णू नारायण आहेत तर भगवान शंकर शिष्य आहेत. हे चालत आलेले आहे, पुढे मागे होत आलेले आहे. ज्ञानोबरायापर्यंत हेच आलेले आहे. आणि मग प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच गेले नंतर. पण जो निर्गुण ब्रह्म आहे महाराजांचा, जो निर्गुण निराभास, काही कुठल्या आभास म्हणजे स्थिती नव्हती, निर्गुण, रंग नाही, रूप नाही, नहीं वर्ण छाया, नव्हता काळा गोरा, खुजाना ठेंगणा, स्वरूप सुंदरना, आंधळा देखणा, जीव शिव कैची तयाशी भावना, पंचमहाभूते नेने पंचप्राणा, पहिला गाव शिव नव्हता याशी काही, नाम रूपाशी तो आधीची ठाव नाही, मने वैकुंठ कालची झाले बाई, क्षीर सागरणा कैची शेष काही नव्हतं. कुठली भावना नव्हती. अशा स्वरूपाचा आज काही नाही महाराज. जो निर्गुण निराभास, कुठल्या प्रकारचा आभास नाही, कुठल्या प्रकारचा भास नाही, पाहण्यासारखी आपल्याला दृश्याला दिसेल अशी कुठलीही स्थिती नव्हती. आणि त्यांच्यापासून जे तेथून उद्भव शबल ब्रह्मा, असं तिथून शबल ब्रह्म. आता आपल्या या राष्ट्रामध्ये 3 ब्रह्माचं वर्णन आपल्या एक नाद ब्रह्म आहे म्हटले, एक अन्न ब्रह्म आहे आणि दुसरं शबल ब्रह्म आहे. जगन्नाथपुरीला जे वास्तव्याला राहतात भगवान जगन्नाथ ते अन्न ब्रह्म आहे. भगवान श्री व्यंकटेश श्रीनिवास तिरुमला पर्वतावर जे वास्तव्याला राहतात ते शबल ब्रह्म आहे. आणि भगवान श्री पंढरीनाथ जे पंढरी क्षेत्रामध्ये राहतात ते नाद ब्रह्म आहे. पांडुरंगाला भजन आवडतं, व्यंकटेश्वराला शबल पैसा आवडतो आणि जगन्नाथाला अन्न आवडतं. विठाला 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 विठाला, याच्यापासून हे शबल ब्रह्म निर्माण झालं. आदि नारायण म्हणती त्यास ते आदि नारायण, आणि ते सर्वास आधी ते सगळ्यांचे श्रीगुरु आहेत म्हटले. या जगामध्ये पहिले कोठेची नव्हती, काही चंद्र सूर्य काही नव्हतं. त्यावेळेला भगवान परमात्मा आणि असे प्रगट झालेले आहेत पहा आदिनारायण. आणि त्या आदिनारायणाने ब्रह्मदेवाला उपदेश केला. तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत, ब्रह्मदेवाला उपदेश केला. आणि ब्रह्मदेवाने आत्री ऋषीला उपदेश केलेला आहे. भगवान परमात्म्याने आत्री ऋषीला उपदेश केला. आत्री ऋषी म्हणजे
महाराज म्हणतात की त्रिगुणावर ज्यांनी विजय रज तम सत्व गिळले निर्धारे, ज्यांनी हे तिन्ही काय केले आहेत बघ, गिळून टाकलेले आहेत. ज्यांच्याकडं काय नाही, कुठल्या प्रकारचा भाव नाही, कुठल्या प्रकारच्या दृश्याबद्दल आसक्ती नाही, भेद नाही किंवा चिकित्सा नाही, जगत परब्रह्म स्वरूप आहे अशी ज्यांची की महाराज म्हणतात काय त्या उरले वेगळे आणि ज्यांच्याकडे काही शिल्लकच राहिलेलं नाही, वारून गेली विषमता, वारून गेली पराधीनता, विषमता, विषमधून सांडिले अशा कोटीतले आत्री ऋषी आहेत. विठ्ठला 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 आणि त्याच आत्री ऋषींनी पुढे जो उपदेश केला त्यांच्याच घरी जन्माला आलेले श्री भगवान दत्तात्रय बघा. अत्रिपाद प्रसादित भगवान दत्तात्रयाने तिथे जन्म घेतला. नात्र्यांनी वर्णन केलेले आहे, धरी अवतार विश्वतारावया, 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 धरी अवतार विश्वतारावया. आत्रीची अनुसया गरोदर, आत्रीची अनुसया गरोदर, त्या त्यांच्याच पोटी धरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोदर आणि त्यांच्याच पोटी भगवान परमात्म्याने हा जन्म घेतलेला आहे. आणि आत्री त्रिगुणावर विजय मिळवला आणि हे त्रिगुणातीत परमात्मा त्यांच्या पोटी जन्माला आलेले. हे दत्त महाराज जन्माला येणं म्हणजे हे साधनेचं फळ आहे, तपश्चर्येचं फळ आहे. लेकरं सगळ्याला होतात, अवतार सगळ्यांच्या पोटी येत नाहीत. आपल्या पोटी बिड्या वाढणार, तंबाखू चोळणार, फार झालं तर वरातीत नाचणार, नाहीच काही झालं तर 1000 रुपये मतदानाला घेऊन शांत बसणार. हे आपल्या पोटी जन्माला आहेत. यांचं कुठं महाराज हा आमचा मुलगा आहे असं सांगायला बरेचसे बाप लाजत आहेत सध्या. ते मुलगा म्हणायला आमचे बाबा आहेत बरं का महाराज, त्याने म्हणलं तुमचा मुलगा आहे का, तो शांतच होता. म्हणजे काय सांगावं महाराज, यांनी गावात खालीमान घालायची वेळ आणली मला. हा व्यसन करतो, अमुक करतो, मग अवतार येण्यासाठी धन्य माता पिता, ज्यांच्याकडे द्वेष नाही अशी माता, शुद्ध बीज आणि त्रिगुणातीत पिता, त्रिगुणावर विजय मिळवलेले आत्री ऋषी आणि यांच्या पोटी भगवान श्री दत्त महाराजांनी काय घेतलेला आहे, जन्म घेतलेला आहे. आणि त्या दत्त महाराजांना आत्री ऋषींनी उपदेश केला. अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. आणि मग दत्तात्रय अवधूत महाराज महामुनी संत, त्या दत्तात्रयांची परंपरा आहे. पुढे कलियुग दत्तात्रय महाराजांनी मोठं आता दत्तात्रयांनी जीवनात 24 गुरु केले. आपण जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपार पण, जग संपूर्ण गुरु दिशे. 24 गुरु केले. तुला महाराज आत्री ऋषी हो, हे मुख्य गुरु आहेत. 24 गुरु, कुणाकडून काही, कुणाकडून काही, कुणाकडून काही. भगवान दत्तात्रयाने गुरुशी आले अपार पण. इथं तर 24 सांगितले. दत्त महाराज म्हणतात अपार गुरु आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. जीवनामध्ये गुरु अनेक असतात, गुरु अनेक असतात. श्री गुरु एकच आणि सद्गुरु सुद्धा एकच आहेत म्हटले. मम हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा, विशेषी अत्यादरू विवेकावरी सद्गुरु. गुरु आहे. कोणी आपल्याला शिकवलं बरं का, हे असं नाही असं आहे, तो गुरुच झाला. नाही म्हटले आपल्याला तुम्हाला हे बघा, हे असं नाही असं आहे बरं का, ही वाट अशी नाही, ही असं आहे, हे असं म्हणायचं नाही असं म्हणायचं, हे असं वाजवायचं नाही असं वाजवायचं, असं खायचं नाही असं खायचं, असं चोरायचं नाही,
असं चोरायचं. आमच्याकडे एक प्रख्यात हे होते दरोडेखोर, डाकू होते. डाकू नाव नाही सांगणार आता, हे यूट्यूबवाला आहे ते. तो नसता तर सांगितलं असतं, मी सांगितलं असतं, पण बाबाचं भागवत मे मध्ये तिकडं आहे. गुरु हे होते, हे होते, दरोडेखोर होते. आणि त्यांनी बाबा खूप तेलंगणा आंध्र प्रदेशापर्यंत डाके घातलेले होते. पण त्या माणसाचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांनी कोणत्याही माऊलीला शरीराला हात लावला नाही आणि कोणाच्याही मंगळसूत्राची चोरी केली नाही. असा तो हे होता, डाकू होता बघा. नाव नाही सांगत, त्याच्यावर सिनेमा निघाला पुढे. कीर्तन सुटल्यावर सांगतो, मग घरी जाऊन बघा. आणि मग ते काय असायचे बघा म्हटले, उतार वयामध्ये ते थकलेले होते. थकल्यानंतर ते माझ्याकडे आश्रमात येऊन बसायचे. मला भीती वाटायची की हा मनुष्य का येतो रोज. आता इथं चांदीची काठी आहे. पण माझ्याकडे काही साहित्य देवाचं असे काही म्हटलं आपल्या इथं काही पण ते नाही, मग घाबरू नका म्हणायचे, मला सांगायचे बरं का नानासाहेब, काही घाबरू नका मला, मी आता सगळं सोडून दिलेलं आहे म्हणायचे. दिवस जात नाहीत, कोणी बोलायला येत नाही, तुमच्यासारख्याच्या जवळ येऊन बसावं, काही तुम्ही 4 गोष्टी हिताच्या सांगितल्या तर ते कराव्यात म्हणून तुमच्याकडे येतो म्हणायचा. मग लोकांना वाटायचं हे ते मिसळले काय असं वाटायचं. आमचे बाबा एकदम माझ्याकडे आले, मला म्हणायला लागले बरं का, म्हणले नाना एक बोलू का. मग ते उठून गेलेले होते तेव्हा, पण ते सहज सांगतो. आमचे वडील म्हणे काय थोडीशी चर्चा व्हायली म्हणे लोकांमध्ये. बरं काय व्हायली की नानाचं आणि त्याचंच जमायला लागले. म्हणलं बरोबर आहे, आता त्याने उंठावर चोऱ्या केल्या, मी फक्त संध्याकाळी गाडीत जाऊन करणार आहे. ते मला सांगायचे बरं का. म्हटले ना आम्हाला सुद्धा काय होते, गुरु होते, विषय इथून नाही ना, गुरु होते आम्हाला. आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं कर. मी चोऱ्या केल्या पण गरिबाच्या घरी नाही केल्या, श्रीमंताची घरं लुटून गरिबाला दान केले म्हणायचं. त्यानं मुलीचे लग्न लावून दिलेले होते, बरेचसे शेकडो मुलींचे लग्न लावून दिले, सहकार्य करायचा. अहो मोतीराम महाराजांच्या सप्त्याला बऱ्याच ठिकाणी तो धान्य घेऊन द्यायचा म्हणे मनुष्य. काय घेऊन द्यायचा? धान्य. मोतीराम महाराजांनी त्याला बोलवायचं, अरे त्या फलाण्याला बोलवा म्हणून माझ्याकडे. मग तो जायचा घोंगडी पांघरून. बाबा म्हणे अरे काय सगळे माणसं येऊन परतून चालीत, बघ ना एखादं बरं घर पंगत न करणाराचं, पंगत न करणाराचं बघ म्हणायचे. म्हणजे असा होता तो. पण मला हे सांगायचे त्यांच्याही जीवनामध्ये कोणीतरी मार्ग दाखवणारा एखादा गुरु असतोच ना. विठ्ठला विठ्ठला गुरुशी आले अपार, पण जग संपूर्ण गुरुशी. हे जगत सगळं गुरुच आहे. आपल्याला काही ना काहीतरी शिकवतच महाराज. रोज या जगामध्ये काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं, फक्त शिकणारा पाहिजे. शिकायला मिळतं, फक्त काय करणारा पाहिजे? शिकणारा पाहिजे. शिकणारा नाही, शिकणारा नाही का. आपल्याकडं थंडी आहे म्हणून शिकणारे भरपूर आहेत, शिंकणारे नाही का. पण महापुरुषांनी, ती दत्तात्रय महाराज म्हणतात की ती परंपरा. आणि मग दत्तात्रयांनी मात्र 3 शिष्य केले. सहस्रार्जुन 1 शिष्य केले, यदुराजाला उपदेश केला. एकनाथी भागवतामध्ये फार विस्ताराने विषय आहे तो. आणि 3रा उपदेश केला जनार्दन स्वामीला. आपलं त्रेता, द्वापार आणि कली 3 युगामध्ये एक शिष्य केले. त्रेतायुगात सहस्रार्जुन, द्वापार युगामध्ये यदुराजा आणि कलियुगामध्ये जनार्दन स्वामी. एकच, फार शिष्य नाही. एक म्हणायला लागले महाराज माझे किती 5 लाख फॉलोअर्स का नवनाथ बा, फॉलोअर्स का काय, फॉलोअर्स माझे 5 लाख फॉलोअर्स आहे. कोण तुझ्या कामाला येतं ते सांग म्हणा. आपल्याकडं असं आहे की म्हटले बा भरपूर, आणि हा माझा शिष्य, हा माझा अनुयायी, हे गाव माझ्यातलं, ते गाव माझ्यातलं, हे माझ्याच मताने चालतात, माझ्याशिवाय पाणी पित नाहीत, काही जरी करायचं झालं तरी मला विचारतात हे तुला लवकर पाणी पाजतात जरा थांब, हां तुला पाणी पाजण्यासाठी. पण महाराजांनी, आमच्या दत्त महाराजांनी मात्र हे केलेले बघा. सहस्रार्जुन यदु दुसरा, दत्तात्रय परंपरा. सहस्र अर्जुन, यदु दुसरा, जनार्दन. आणि ते काही सामान्य नाहीत. सहस्र अर्जुनाचा इतिहास आपण जर मागे पाहिला
विचित्र आहे बरं का. यदुराजाचं आख्यान आहे का, यदुराजाचं चरित्र आहे का, यदुराजाला महाराजांनी केला उपदेश आहे का. यदुराजा आणि कलियुगामध्ये जनार्दन स्वामी या तिघांना उपदेश केला आणि एक एक अधिकाराचा शिष्य ही दत्त परंपरा विस्तारित करण्यासाठी तिन्ही शिष्यांनी मोठा वाटा उचलला. त्याच्यात आमच्या जनार्दन स्वामीचं कार्य दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे. विठ्ठला 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 परब्रह्म एक आहे. या भावनेवर आरूढ होऊन विस्तार करण्यासाठी जनार्दन स्वामींनी सुद्धा पुढे आपल्या जीवनात असाच एक प्रगल्भ महात्मा शोधलेला आहे साधनेच्या द्वारा की हे टिकलं पाहिजे. हा जो संप्रदाय आहे महाराज, आज आपल्या संप्रदायाला धोका का निर्माण झालेला आहे त्याचं कारण मी नाही सांगू शकत. कधी कधी बाबांची कीर्तन ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल धर्म का धोक्यात आहे. महाराज, खरे धर्माचे प्रसारक सध्या बाबा आहेत बरं का, लक्षात ठेवा. धर्माबद्दल जहाल बोलणे, इतकी अंतःकरणामध्ये तळमळ, वक्ते फार असतात. प्रत्येक वक्ता आपापल्या परीनं काही ना तरी सांग, पण समर्पण केलेला वक्ता फक्त बोलण्यातून जाणवत असतो नाही का. आणि ते सगळं समर्पण बाबांच्याकडे. असं यांचं कीर्तन ऐकलं की असं वाटतं की बस आपणही तसं व्हायला पाहिजे नाही का, त्यांच्या मतानुसार चालला पाहिजे. अनाधिकारी लोक संप्रदायात शिरलेले असल्यामुळं वा वा कोण म्हणतं, ज्याला संगीतातला सा कळत नाही तो दुर्दैव आहे. आमच्या छोट्या कदम माऊलीचे काही वाक्य आहेत, जत्रातली इकडं आले म्हणले. कदम माऊली सांगतात ते झुंजार वैष्णव येतात सध्याच्या काळाला. छोटे माऊली आपले मस्त बघा असे एक एक महात्मे जर जन्माला आले ना तर हे राष्ट्र पुन्हा रामराज्य व्हायला वेळ लागणारच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. अनाधिकारी लोक येऊन मिसळले की त्यांच्याकडे साधना नसते, तपश्चर्या नसते, चिकित्सा नसते, काही नसते. मग ते आपापल्या भावनेने विचार करतात आणि अनाधिकारी लोकांना निर्माण केलेलं कार्य त्यांच्यासाठी धोकादायक असतं आणि धर्मासाठी धोकादायक ठरतं. महाराज, हे लक्षात ठेवा. पण पुढचा मनुष्य कसा असला पाहिजे, संयोजक कसा असला पाहिजे. आयोजक कोणी असू द्या, पण मार्गदर्शक आणि संयोजक हे मात्र, पण नियोजक असतं तर दुर्लभ महत्त्वाचं आहे. पण संयोजक आणि मार्गदर्शक योग्य असतील तर नियोजन योग्य होतं. पण आपल्याकडं तारखा यूट्यूबवर पाहून भरायच्या आणि अनाधिकारी लोक गोळा करून मग ते सगळं चाललेलं जगतामध्ये आपण पाहत असू. त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण या गोष्टी बोलल्याशिवाय ह्या गोष्टी समजून सांगता येत नाहीत. विठ्ठला विठ्ठला त्यांनीही आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारचा आणि एक महात्मा निवडलेला आहे. त्याचं चिंतन करूया. पण 1 मिनिट भजन करा, आता वेळ खूप झालेला आहे. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव आणि महापुरुषांनी वर्णन केलेलं आहे की अशी ही परंपरा आहे. पण पुढे महाराज सांगतात की अशा प्रकारे
ही महापुरुषांची जी परंपरा आहे त्यांनी एक योग्य शिष्य त्या ठिकाणी जनार्दन स्वामी महाराज नाथराय म्हणतात की जनार्दनांची कृपा माझ्यावर झाली, जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद, आणि त्याच्यामुळं महाराजांनी वर्णन केले की त्यामुळे माझ्या जीवनामध्ये हे भवबंधन जे होतं ते सगळं संपून गेलं, त्यांच्या कृपेनं हे सगळं मला प्राप्त झालेलं आहे. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात जनार्दन कृपेस्तव जाण, जनार्दन कृपेस्तव जाण, जनार्दन कृपेस्तव जाण, जनार्दन कृपेस्तव जाण, समूळ निरसने भवबंधन, समूळ निरसने भवबंधन, समूळ निरसले भवबंधन, समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण, वाव. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, झाली संपूर्ण परंपरा, झाली संपूर्ण परंपरा, तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत, तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत, झाली संपूर्ण परंपरा, झाली संपूर्ण परंपरा, तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत, तयाचा ब्रह्मा आणि त्या जनार्दन स्वामींच्या परमकृपेने माझ्या जीवनात जनार्दन कृपेस्तव जाण, समूळ निरसले भवबंधन सगळं निरसून गेलं, आणि एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. अशी आमची ही परंपरा आहे. नाथ स्वाभिमानानं प्रगट करतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली इथे आज मला सेवेचा योग आला. गुरूंच्या आज्ञेने हरिभक्तीपरायण आमचे समाधान महाराज, आमचे शांताराम भाऊजी योग आले, आणि पूज्य बाबाजींच्या आशीर्वादाने मला इथे येण्याचा योग आला. गुरुनी सांगितलं की म्हटले आपल्याकडे नानांना बोलवा. समाधान महाराजांचा फोन आला, आणि आता त्यांचं असं आहे की समाधान महाराजांचं नावही समाधान आहे नाही का, आणि जीवनामध्ये अत्यंत स्थिरता आहे त्यांच्याकडे. मग त्यांनी फोन केल्यानंतर आपल्याला माहीत आहे काही काही लोकांच्या सांगण्यावरून नाही जावं वाटत का, तिथं गेल्यावर ते काय करतील आणि कुणाच्या स्तुती करायला भाग पाडतील काही सांगता येत नाही. किती जरी आपण कठोर नियमामध्ये वागत असो तर काही वेळेला काही गोष्टीला बळी पडावं लागतं. योग्य ठिकाणी जाणं, योग्य लोकांच्या मध्ये बोलणं, सेवा करणं हे आपल्या साधनेला धार देणारं असतं, साधनेला धार देणारं असतं नाही का. म्हणून योग्य लोकांच्या मध्ये आपण गेलं पाहिजे की जेणेकरून आपल्या अयोग्य जीवाला योग्यता निर्माण करण्याची दिशा सापडेल. म्हणून मग त्यांनी सांगितलं की गुरूंची माझी भेट झाली होती भाटगावला. मग पण म्हटले असं असं स्थान आहे, तिथं उत्सव असतो. समाधान महाराज बोलले की तुम्ही याल का. त्यांना म्हटलं ठीक आहे. मग ते योगायोगही आला, कार्यक्रमही एका पाठोपाठ एक असल्यामुळे मग थोडासा इथे येण्याचा योग आणि मोठं परम भाग्य की
पूज्यश्री बाबांच्या चरणाजवळ बोलण्याचा योग आला नाही का? त्यांच्या चरणाजवळ बसून बोलण्याचा योग आला, त्यांच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद प्राप्त करण्याचा योग आला आणि त्यांचा आशीर्वादही प्राप्त करून घेण्याचा योग आला. म्हणून हे 4 शब्द मी बोललो. मी जे बोललो ते माझं नाही, बाबांच्या आशीर्वादाचं सामर्थ्य समजा. भगवान दत्तात्रयांची कृपा आणि श्री गुरूंचं, महेंद्र गुरूंचं जे काही हे तपस्थान आहे, या जागेनीच काही जे थोडं बहुत बोलून घेतलं. मी काही बोलण्यायोग्य नाही, पण त्यांची साधना, त्यांच्या आईचे आशीर्वाद, इच्छा आणि त्यांची वारकरी संप्रदायाबद्दल, धर्माबद्दल, वैदिक धर्माबद्दल आणि अत्यंत निष्ठा, आणि म्हणून हे सुंदर योग या ठिकाणी जुळून येतात. अनेक वर्ष झालं सुरू आहे, वर्षानुवर्ष सुरू राहावं असा मोठा महात्मा इथं अधिष्ठान मांडून बसलेले आहेत महाराज. आणि तुम्ही सर्व सत्पुरुष मोठ्या संख्येनं थंडीचे दिवस असून सुद्धा दूरदूरून होऊन कीर्तनकार दादा वगैरे दूरदूरून आलेले आहेत सर्व, की सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एखादं नाव घेतलं ते एखादं राहून जातं, म्हणून इथूनच सर्वांना नमस्कार करतो. काही चुकीहुकी झाली असेल तर बुद्धीचे दोष समजून क्षमा करा, आणि जे जे काही योग्य वाटलं असेल ते बाबांचा आशीर्वाद म्हणून गोड मानून घ्या. इथंच थांबतो, माझ्या वाणीला विश्रांती रजा घेतो. एकदा जगद्गुरूंचं भजन करा. माझी सेवा दत्तात्रयांच्या चरणी, या फूलरूपी सेवा दत्त महाप्रभूंच्या चरणी समर्पित करत थांबतो. एकदा तुकोबारायचं भजन करा. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय बोला पुंडलिक वरदा. पवित्र धरा भगवान रामेश्वराच्या अधिष्ठानाने युक्त असलेली भूमी, पाटोदा क्षेत्र, तालुका येवला, जिल्हा नाशिक. भगवान दत्तात्रय यांच्या पावन सानिध्यामध्ये, मंगलमय अशा धर्ममंडपामध्ये आदरणीय, पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय पूजनीय स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व दत्त प्रतिष्ठानचे सर्व तरुण सेवक, सेविका, मातृवर्ग, पितृवर्ग, बंधूत, प्रेम करणारे सर्व गुणीजन, टाळकरी, वारकरी, पंचक्रोशीतील भाविकजन, सगळ्यांना प्रथमतः वंदन करूया. या ठिकाणी आदरणीय, प्रातस्मरणीय महाराष्ट्राचे एक लाडकं व्यक्तिमत्व आणि वारकरी संप्रदायाचे सर्व तत्व अतिशय निष्ठेने जोपासणारे एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व आणि पूजनीय वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू तथा मार्गदर्शक पूजनीय नाना, यांचं नावही प्रभाकर या शब्दात आहे. आणि भगवान त्यांच्या वाणीतून एक दिव्य, तेजस्वी, ओजस्वी अशी वाणी प्रगट होत असते. आपण महाराष्ट्रभर सर्व मंडळी कीर्तन सेवन श्रवण करत असतो. त्या दृष्टीने आदरणीय नानांची सेवा आम्ही फक्त सर्व निमित्त असतो. आदरणीय पूजनीय आमचे महेंद्र भाऊ आणि सर्व दत्त प्रतिष्ठान, सर्व कार्यकारिणी वर्षभर ह्या कार्यक्रमाचं नियोजन करत असतात. आणि 1-3.5 दिवसाच्या महोत्सवासाठी आदरणीय बाबांची सुद्धा अधिष्ठान रूपाने कालपासूनच या ठिकाणी उपस्थिती असते. खरं तर त्यांची सेवा घेण्यासाठी 1-1 वर्ष वाट बघणारी महाराष्ट्रातील कितीतरी गावं आहेत, तरीसुद्धा सेवा मिळाली नाही, मिळत नाही. आणि ते बाबा या ठिकाणी पूर्ण उपस्थिती असते. प्रेमाचं पांघरून बनून ह्या कार्यक्रमासाठी थांबतात, या उत्सवासाठी थांबतात. आणि नानांची उपस्थिती खऱ्या अर्थानं या ठिकाणी लाभली. बोलता बोलता बाबा बोलले आणि आत्ताही नंतर बाबा शुभाशीर्वाचन देणारच आहे. पण बाबांचं वाक्य की पुन्हा एकदा गुरुजी असतील, वेदांत केसरी ज्यांना म्हणायचे, आदरणीय पूजनीय रंगनाथ महाराज प्रभणीकर गुरुजी म्हणायचे त्यांना, त्यानंतर पूजनीय मोतीराम महाराज, पूजनीय मारुतराव महाराज, पूजनीय सोपान काका इसादकर, ही सगळी मंडळी, आणि त्या पठडीमधून एक रत्न पुन्हा महाराष्ट्राला मिळालं असं त्यांचं वचन या ठिकाणी लाभलेलं आहे. या ठिकाणी आदरणीय पूजनीय नाना वेळेवरती आले, कीर्तन सेवा झाली, त्यांना शतशः असं वंदन आपण सर्व करूया. या ठिकाणी कालपासून हा उत्सव सुरू झाला. काल सायंकाळी भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव साजरा करून भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी पार पडली. काल सायंकाळची पंगत किरण भाऊ इंडाईत वाघ दर्डीकर यांची झाली. आज सकाळी यज्ञशाखा त्या ठिकाणी यज्ञमंडपामध्ये भगवान दत्तात्रयाच्या नावाने याग होत असतो.
या ठिकाणी आदरणीय वेदशास्त्र संपन्न सौरभ शास्त्री दीक्षित आणि सर्व त्यांचे सहकारी त्र्यंबकेश्वर नाशिक निवासी असणारे वेदशास्त्र संपन्न सर्व पंडित मंडळी या ठिकाणी आहेत. त्यांच्या मुखारविंदातून वेद उपनिषदांच्या रुचेतून सुंदर असा यज्ञ या ठिकाणी पार पडतोय. त्यानंतर आज सायंकाळी आज दुपारची अन्नदाते पंगत झाली. त्यापैकी आदरणीय हरिभक्तपरायण अण्णा वावदानी मानोरी आणि श्री अशोक संबीराव मानोरी. आज सायंकाळची पंगत श्री पंढरीनाथ विष्णू देवकर मॅनेजर गौतम सहकारी बँक कोळपेवाडी. त्यानंतर विशाल उत्तम काळी सातळी, श्री बाळासाहेब संपतराव कोशारे मुखेड, श्री विजय गुंड नाशिक, श्री मच्छिंद्र पाटोळी कोळपेवाडी, श्री योगेश पाटोळी कोळपेवाडी. आणि आजची संकीर्तन सेवा सौजन्य सौभाग्यवती नंदाताई नितीन कुलकर्णी सावरगावकर आदरणीय भाऊंच्या भगिनी आहेत. मी विनंती करतो की आदरणीय नानांचं संतपूजन या ठिकाणी आपण सर्व मंडळी आज मोठ्या संकीर्तन सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहात. त्यापैकी नियमाप्रमाणे वार्षिक सर्व सेवा आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय हरिभक्तपरायण उत्तम बाबा गायकवाड असतील. त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कीर्तनासाठी नाव ज्यांचं प्रसिद्ध झालं नर्मदा मैयाचे सेवक आदरणीय माधव महाराज पैठणकर या ठिकाणी उपस्थित आहे. निफाड तालुक्यातून आदरणीय हरिभक्तपरायण आमचे नवनाथजी महाराज चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे बाजीराव महाराज, त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गांगुर्डे, विश्वस्त विश्वगुरू निवृत्तीनाथ संस्थान आज प्रमुख उपस्थिती त्यांची लाभली, त्यांनाही वंदन. त्यानंतर आदरणीय पूजनीय मधुकर गुरुवर्य मधुकर बाबांचे चिरंजीव आदरणीय मोहन महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व पाटोदेकर भजनी मंडळ, त्यानंतर आदरणीय किशोर महाराज मृदंगाचार्य आणि आदरणीय आमचे गोपाळ महाराज पांचाळ या ठिकाणी उपस्थिती मृदंगासाठी. त्यानंतर आमचे केशव महाराज आहेर, आदरणीय हरिभक्तपरायण बाळू महाराज वागचौरे या ठिकाणी दोघंही अतिशय कालपासून उपस्थित आहे. त्यानंतर आदरणीय वयोवृद्ध ज्ञानवृद्ध व्यक्तिमत्व पंढरीनाथ महाराज ढगे सोमटान देश या ठिकाणी उपस्थित आहे. निळखेड्याहून आमचे नाना महाराज असतील, आमचे महेश महाराज असतील, आदी करून आदरणीय वैभव महाराज मोरे, आदरणीय अर्जुन महाराज गांगुर्डे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी शिक्षण संस्था आदी करून संपूर्ण समस्त भजनी मंडळ पंचकृषी पाटोदेकर सर्व भाटगावकर सर्व आज उपस्थित. आदरणीय सोपान महाराज माळेगावून, आदरणीय नामदेव महाराज, त्यानंतर आदरणीय सोमनाथ महाराज नाटेगावकर, त्यानंतर आदरणीय गुरुवर्य आदरणीय शिवाजी महाराज भडाणेकर आणि सर्व रायपूर भडाणेकर समस्त भजनी मंडळ आदी करून बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण रेडगावकर सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित. सर्वांना वंदन करतो. आणि माझ्यानंतरही आता उद्याची कार्यक्रम लगेच सांगतो, नंतर बाबा शुभाशीर्वचन देतील. उद्या सकाळी नियमाप्रमाणे सर्व कार्यक्रम होतील. खाली बसा 2 मिनटं फक्त, झालं आहे. उद्या नियमाप्रमाणे यज्ञ होईल, दुपारची पंगत होईल, सायंकाळी हरिपाठ होईल. उद्या वेळेवर या सर्व मंडळी गुणीजन, दुसरा दिवस आहे. आणि उद्याचे कीर्तन का 8 ते किती 12 उद्याचं कीर्तन, बरं 8ला. बरं जसं असेल तसे कीर्तनकार दुरून येणार असल्यामुळे उद्याचे, त्यामुळे मग बघूया, त्यांच्या वेळेवर घ्यावं लागेल ना. बरं बरं. आणि बाबांची इच्छा आहे आणि थंडीमुळे हरकत नाही, भोजन टोपलेलं असतं. 8 वाजेलाही कीर्तन सुरू करायला हरकत नाही म्हणून. आणि परवाचेही कीर्तनकार 8ला होऊ शकतं, 8ला ही कीर्तन सेवा. पण सर्वांनी वेळेत या. 2 मिनटं खाली बसा, 2 मिनटं फक्त खाली बसा बाबा, 2 मिनटं. काही नाही, तुम्ही बोल. रामेश्वराच्या चरण सानिध्यात अगस्तींच्या असीम कृपेनं निवृत्तीनाथांच्या अनुकंपेनं पाटोदा या पवित्र मातीत हा तपपूर्ती सोहळा संपन्न होतोय. आणि या तपपूर्ती सोहळ्यात एक सुविचारी स्वच्छ निर्भेड स्वर ताल लय आणि अभंगाची भूमिका मांडत आदरणीय श्री प्रभाकर नाना महाराजांनी आपला अभंग हा 4 चरणाचा कमी वेळेत मांडणं अवघड प्रकरण आहे. परंतु
त्याची बांधणी त्यांनी केली. संस्थेतनं सुटल्यावरती परिसरातल्या फळांचा स्वीकार करून महाराष्ट्राच्या श्रोत्यांना तृप्त करत, परंतु कुठेही विडंबना विटंबना न होता त्यांनी आपली जीवनचर्या पाळली आहे. या 4 चरणी अभंगाचा भाव, माझ्याकडे एक श्लोक आहे परंपरेचा जुना, आणि त्या श्लोकात ही सगळी बांधणी आहे. आदि नारायण पदम धातारम चात्री सत्पदम दत्तं जनार्दनं चैव एकनाथम नतोस्म्यहम. ही ज्येष्ठ श्रेष्ठ परंपरा, 2च परंपरा आहेत. एक आदिनाथं गुरुं वंदे आणि एक आदिनारायण पदम, अशा 2 परंपरा आहेत. याचा अर्थच असा आहे, हरी आणि हराचं ऐक्य या संप्रदायाने सगळ्या जगाला दिलं आणि गुरु शिष्य परंपरेचा मागोवा निष्ठेनं स्वीकारला. तीच परंपरा आदरणीय नाना या महेंद्र मामांना प्राप्त आहे. त्याचं कारण असे, नारायण ब्रह्मा अत्री दत्तात्रेय जनार्दन संत एकनाथ महाराज परमहंस दंडवत स्वामी, मग शंकरानंद तीर्थ, विठ्ठलानंद तीर्थ, गोविंद तीर्थ, त्रिविक्रम तीर्थ, वर्धाश्रम, गणेशाश्रम, आणि मग भाडगावला कुलकर्णी कुलात विप्र उत्पन्न दादाजी कुलकर्ण्यांना शिवदत्त पिंडीचा अनुग्रह, आणि पुढे क्रमानं चलत चलत वडिलांच्यापासून आईकडनं शिक्षा दीक्षा घेऊन कमल आईसाहेबांनी कृपा केली आणि महेंद्र परमार्थाला प्रवृत्त झाले. हे दोघंही भाटगावचे, म्हणजे समाधान महाराजही भाटगावचे आणि महेंद्र मामाही भाटगावचे. पुराणातले सगळेच मामा विचित्र आहेत आतापर्यंत मी पाहिलेले, परंतु हा मामा चांगला आहे. नाहीतर मग तो शकुनी मामा आहे, कंस मामा आहे, असे खूप मामा मी अनुभवलेत. परंतु या मामाला या पदावर नेणं बरं नाही म्हणून नाना हे नाना ठीक नाही. असं वेळ खूप झाला आहे, सगळेच माझे स्नेही इथं उपस्थित आहेत आणि प्रत्येक कीर्तनानंतर मी बोललंच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. हा, उद्या समाधान महाराजांच्या कीर्तनानंतर मी बोलणार आहे. त्याचं कारण असं आहे, मी त्यांचं उद्या पहिल्यांदा ऐकणार आहे. नाना मराठवाड्यातले, गोदेच्या तीरावरचेच, जणाईची कृपा आहे, मोतीराम महाराजांची कृपा आहे, दस्तापूरकरांची कृपा आहे, अशा अनेक कृपेनं कृपांकित ती परंपरा आहे. आणि हे सीताराम महाराज टेंभे स्वामी आपल्या जवळजवळ 70% बुवांना माहिती नाहीत. तुम्हाला माहिती, त्याबद्दल मला फार आनंद वाटला. हे सर्व समन्वयक आणि आयामाचं वाचन आणि बहुश्रुतपण असलं तरच वक्त्याला कळत असतं. अन्यथा विद्वान खूप आहेत, पण काही विद्येचे वाण आहेत, काही विद्वान आहेत. तुम्हाला मी ऐकलं, खूप धन्यवाद देतो. आणि ही परंपरा जी इथं योग्य मांडायला पाहिजे तीच परंपरा मांडली. या परंपरेला 2 अंग आहेत. केशव स्वामींना माणकोजी महाराजांचा बुक्का आहे, पण अनुग्रह मात्र परमहंस दंडवत स्वामींचा आहे. म्हणजे फडाला अनुकूल कीर्तन कसं असावं, संस्थेच्या क्रमातलं अनुकूल कीर्तन कसं असावं, तर असं बांधून असावं. मापक पखावजाच्या आवाज, योग्य सुविचारी चाली आणि अभंगाची जाती ओळखून दिलेले त्याला आकार, ही कळणारी मंडळी आता खूप कमी आहेत. गाणं आकाराचं असावं की अनुकाराचं असावं हेही बऱ्याच लोकांना उमगत नाही. पढन आणि वादन, चाटी आणि लव, पूर्ण हात आणि कअत याचे अंदाजही लोकांना कळत नाहीत. त्यामुळे काही ठराविक कीर्तन अशी आहेत की जसं संस्थेत श्रद्गुरू श्री घुले महाराजांचं कीर्तन असायचं, पुढे सदानंद गुरुजींचं कीर्तन असायचं, साधक आश्रमात श्री साखरे महाराजांचं कीर्तन असायचं, सातनकरांचं चोखंदळपण असायचं. अशी काही ठराविकच कीर्तनं मनाला हे लावून जातात, ठसावतात. नानांच्या जीवनात आरोग्य उत्तम मिळावं आणि अव्याहत अखंड अशी संप्रदायाची सेवा त्यांच्या करवी व्हावी अशी भावना व्यक्त करतो. उद्याचे कीर्तनकार ज्यांनी 12 वर्ष आपल्याला सांभाळले, प्रेम दिलंय, उत्तम कीर्तनकार दिलेत, ते भाडगाव निवासी आदरणीय संस्थेचे माजी विद्यार्थी समाधान महाराज पगार यांचं कीर्तन होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी तत्त्वज्ञानाचा पगार स्वीकारण्यासाठी उद्या यावं अशी भावना व्यक्त करतो आणि शब्दांना विराम देतो. नारायण नारायण नारायण. जय हरी. रामकृष्ण हरी.